सर, काल एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली. त्यांनी तक्रारीचा पाढा वाचलेला आणि त्यानंतर अमित शहांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही एनडीए मधले घटक पक्ष आहात, त्यामुळे तुमचा योग्य सन्मान राखला जाईल. माननीय एकनाथ शिंदेजींची परवाच मी भेट घेतली होती. कुठलाही नाराजीचा सूर नाही आहे. काल माननीय अमित भाईकडे नगरविकास खातं आणि केंद्र सरकारच्या समन्वयाचे काही विषय आणि एनडीए म्हणून एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांनी भेट घेतली आणि आपली हीच एनडीएची परंपराच आहे की माननीय अमित भाई, माननीय प्रधानमंत्री मोदीसोबत आमचे एनडीएचे घटक नेते हे महिन्यात 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा भेटत राहतात. त्यामुळं हा कपोलकल्पित या ठिकाणी बातमी केलेली आहे की एकनाथजी नाराज आहे, ते या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं नाराज आहे. मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत. एकनाथजीचा खरा जो भेटण्याचं उद्दिष्ट होतं ते केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती ही त्या ठिकाणी जसं विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र 51% मतांनी आम्ही जिंकला, तसा 2/3 बहुमताने महाराष्ट्र जिंकायला पाहिजे आणि आमची महायुती ही प्रचंड मजबूत राहिली पाहिजे. विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला त्या संकल्पाला महायुती उभी राहिली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसजीच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला मजबूतीने आपण समोर गेलं पाहिजे. एकनाथ शिंदेची हीच भूमिका आहे. मित्र पक्षांच्या नेत्यांना पक्षप्रवेश देताना काय नियम आता महायुतीत ठरलेला आहे? कारण की ती एक किनार होती की आमदार नाराज होते शिंदे गटाचे, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा, त्यामुळे ह्या सगळ्या कयास लावला जातो. नाही, मला असं वाटतं की आम्ही वरच्या सर्व नेतृत्वाने म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा आणि मी सुद्धा समन्वय समितीत आहे एनडीएच्या, त्या समिती हे ठरलं आहे की कुणाचाही पक्षप्रवेश करायचा नाही.